तर बदलापूरमधल्या घटनेनंतर विरोधक आक्रमक झालेत। आज ठिकठिकाणी आंदोलनं झाली, तसंच आक्रमक सवालही सरकारला केले गेले। पाहूया। शिंदे गटाच्या वामन म्हात्रेवर अखेर गुन्हा दाखल। सुषमा अंधारेंच्या आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई। जितेंद्र आव्हाडांची देखील पोलीस ठाण्याला भेट। म्हात्रेंनी महिला पत्रकाराला अपशब्द वापरल्यामुळे अंधारे आक्रमक। वामन म्हात्रेच्या विरोधामध्ये सुषमा अंधारे यांचं ठिय्या आंदोलन। म्हात्रेच्या अटकेची मागणी तर महिला पत्रकारावर वामन म्हात्रेंकडून शाब्दिक अत्याचार। किशोरी पेडणेकर यांचा हल्लाबोल। महिला पत्रकाराला कुणी बोललं तर तिथेच थोबाड फोडलं पाहिजे। वामन म्हात्रेंवर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे। चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। वामन म्हात्रेंनी महिला पत्रकाराची माफी मागितली पाहिजे। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। आंदोलकांच्या भावनेचा विरोधकांकडून राजकीय वापर। संजय शिरसाट यांचा आरोप। बदलापूरमधील अत्याचार घटनेचे वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराबाबत माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रेंनी केलेल्या शेरेबाजी विरोधात पत्रकार संघटना आक्रमक। टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनसह इतर पत्रकार संघटना राज्यपालांची भेट घेऊन निवेदन देणार। बदलापूरमधील आंदोलनाप्रकरणी 22 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। आंदोलकांवर अजामीनपात्र गुन्हे का टाकले, वकिलांचा सवाल। बदलापूरमधील अत्याचार प्रकरणामधील आरोपीच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ। कल्याण कोर्टाकडून अक्षय शिंदेला 26 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी। बदलापुरातील अत्याचाराची घटना घडलेली शाळा भाजपशी संबंधित तक्रार न घेण्यासाठी पोलिसांवर दबाव होता। एसआयटी हा शब्द फडणवीसांच्या तोंडात शोभत नाही। संजय राऊतांचा हल्लाबोल। 11 तासानंतर एफआयआर दाखल झाला, तिथे समस्या। बाल हक्क आयोगाची टिप्पणी तर बदलापुरातील घटनेमध्ये अजून मुलींबाबत असं घडलंय का याची भीती। चित्रा वाघ यांच्याकडूनही शंका व्यक्त।